मी भटकीमुक्तातल्या ज्या काही 42 जाती आहेत त्यापैकी त्या 42 जातीपैकी कोल्हाटी समाज जो आहे त्या जातीमधल्या एका नर्तिकेच्या पोटी कलावंतीनांच्या पोटी मी या ठिकाणी जन्म घेतलेला आहे। मी माझी बाई दिसायला जरा थोडं गोड असल्यामुळं त्या ठिकाणी तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझ्यावर गुन्हा दाखल करत नाहीये मग ते चुकीच्या पद्धतीची त्यांनी मला मागणी केली आणि त्याचा राग डोळ्यापुढे ठेवून मी आयुष्यामध्ये ठरवलं की शिकायचं तर समाजासाठी शिकायचं। राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाला नाकारलं, धनदंडगे उमेदवाराला नाकारलं आणि माझ्यासारख्या आणि त्या ताईसारख्या एकदम सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी हक्कासाठी ना अधिकारासाठी त्या ठिकाणी जामखेडच्या नगर परिषदेमध्ये पाठवून दिलं। तिथल्या तमाम इथल्या जामखेड शहरामधल्या दलित वस्त्या असेल, अल्पसंख्याक समाजाच्या वस्त्या असतील, भटकीमुक्तांच्या वस्त्या असतील, महिलांचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, जेवढं चांगलं करता येईल त्या ठिकाणी चांगलं करणार। नमस्कार, आज तुम्हाला अशा एका व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे जे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं अनाकलनीय आहे। तुम्ही म्हणाल की हा एवढा जड शब्द का? तर खऱ्या अर्थानं तुम्ही पुस्तकं वाचली असतील, ग्रंथ वाचली असतील। कोल्हाट्याचं पोरग हे नावाचं पुस्तक तुम्हाला माहितीये, मात्र एका अशाच पोराला ज्यानं 35 वर्षाचा संघर्ष उभा केलाय आणि पदरी आज घवघवीत यश मिळवलंय। मी आहे जामखेड शहरामध्ये आणि जामखेडमध्ये नुकतीच निवडणूक पार पडलेली आहे आणि याच निवडणुकीमध्ये डॉक्टर अरुण जाधव यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवलाय आणि वंचित बहुजन आघाडीचे ते नगरसेवक झालेत। खऱ्या अर्थानं बलाढ्य पक्ष असताना देखील वंचित बहुजन आघाडी सोबत एकनिष्ठ राहून त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा नगरसेवक म्हणून मान मिळवलाय। समाजसेवक, डॉक्टर आणि भटके विमुक्तांचे खऱ्या अर्थानं विठ्ठल म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे डॉक्टर अरुण जाधव यांच्यासोबत आपल्याला चर्चा करायची आहे आणि त्यांचा जीवन प्रवास आणि ही निवडणूक कशी रंगत झाली आणि विजय कसा पदरी पडला या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्याशी बातचीत करायची आहे। चला तर मग त्यांना भेटूयात। आपल्या सोबत आहेत नगरसेवक अरुण आबा जाधव। आबा, तुम्हाला सगळे प्रेमाने आबा म्हणतात आणि खऱ्या अर्थाने ही औपचारिक आपली मुलाखत आहे, मात्र तुमचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत काम केलंय आणि जी काही सुरुवात झाली आहे या सगळ्याच गोष्टींवरती आपल्याला चर्चा करायची आहे। सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करेल की खूप चांगलं यश तुम्ही मिळवलेलं आहे, मात्र या सगळ्या संघर्षाची सुरुवात कशी झाली आहे, सुरुवातीचा काळ कसा होता त्याबद्दल देखील जरा जाणून घ्यायचंय। धन्यवाद। प्रथमतः ताई तुमचं ह्या ज्या अनाथ निराधार ज्यांना कुणाचा आधार नाही अशाच्या चिमुकल्यांच्या भवितव्यासाठी आणि शिक्षणासाठी जी आम्ही इथल्या महामानवाच्या विचाराची जी समता भूमी निर्माण केलेली आहे त्या समता भूमीमध्ये आज तुम्ही या ठिकाणी खरं तर माझ्यासारख्या एका सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लढ्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी तुम्ही इथं आलात। प्रथमतः मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर माझा हा तुम्ही जीवन प्रवास जो आहे तो तुम्ही समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलात। मी माझी प्रथमतः ओळख सांगतो की मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव। मी भटकीमुक्तातल्या ज्या काही 42 जाती आहेत त्यापैकी त्या 42 जातीपैकी कोल्हाटी समाज जो आहे त्या जातीमधल्या एका नर्तिकेच्या पोटी कलावंतीनांच्या पोटी मी या ठिकाणी जन्म घेतलेला आहे। माझ्या आईचं नाव आहे अरुण हिराबाई, हिराबाई नावाने तिला ओळखायचे आणि मी तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे। मी तसा मूळचा आष्टी तालुक्यामधील हनुमंतगाव, जिल्हा बीड या ठिकाणचा रहिवासी आहे, परंतु आमचा समाज जो आहे तो उपजीविकेचं साधन नसल्यामुळं सातत्याने खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये जाऊन त्या ठिकाणी डोंबऱ्याचा खेळ दाखवून नाचगाणं करून त्या ठिकाणी उपजीविकेचं त्या ठिकाणी काम आमचा समाज करतो आणि त्यांच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे। खरं तर माझं लहानपणी पूर्णपणे वाडी वस्तीवरती गेलं, पालात गेलं, मागण्यात गेलं। शिक्षणाचा कुठल्याही पद्धतीचा गंध नाही। मी माझ्या कुटुंबामध्ये शिकणारा पहिला आहे ताई। मी माझ्या आईला 4 लेकरं होतं, त्याच्यापैकी आम्ही एक भाऊ आमचा मयत झाला, 2 बहिणी आणि एक भाऊ आहे मी स्वतः। असं मी पालात राहून शिक्षण घेतलं आणि शिक्षणाचं महत्व माझ्या नातेवाईकाला समजलं, माझ्या मामाला समजलं। गुलाबराव माझे मामा होते आणि आमची आई होती। आई नाचगाणं करून त्या ठिकाणी आमच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायचे आणि माझं शिक्षण प्राथमिक शाळेचं शिक्षण माझं हनुमंतगाव, चिखली, तालुका आष्टी, जिल्हा बीड या ठिकाणी झालं।
त्याच्यानंतर मी 5वीला त्या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये शिराळ म्हणून नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये माझं 5वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी 6वीला जामखेडला आलो आणि त्या ठिकाणी श्री नागेश विद्यालय या विद्यालयामध्ये मी 11वीचं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्याच्यानंतर मग मी लाना हुशिंगला आलो, 11वी-12वी केली. त्याच्यानंतर मी कॉलेजला अहमदनगर कॉलेजला शिकायला होतो. मराठी MA मध्ये मी जामखेडला केलं, हिस्ट्रीमध्ये MA जामखेडला केलं, व्हेटरनरी जामखेडला केली आणि LLB मी बीडला केले. हा माझा जीवनाचा शिक्षणाचा प्रवास आहे. खरं तर मी ज्या समूहामध्ये जन्माला आलो त्या समूहाची बिकट परिस्थिती आहे. तो समूह सुरुवातीच्या काळापासून या ठिकाणी कोल्हाटी म्हणलं की स्पष्टपणे लोकांच्या समोर एक चित्र येतं, ते म्हणजे तमाशा. आणि तमाशा आणि कोल्हाटी यांचं खूप जवळचं नातं आहे. आणि मग आमच्या समाजामध्ये ते पद्धत असल्यामुळं, नाचगाण्याची पद्धत असल्यामुळं त्या ठिकाणी हा समाज त्याच्या नावाने ओळखत होता. आणि मग त्यांच्या पोटी जन्म घेतल्यामुळं शिक्षणाचा नाही, जर कुठल्या पद्धती गंध नाही. कारण आमच्या अनेक पिढ्या पालामध्ये गेलेल्या आहेत, वाडी वस्तीमध्ये गेल्या आहेत. कुत्रे, मांजरं, डुकरं, गाढवं, घोडे, शेळ्या, कोंबड्या यांच्यासोबतच आमचं जीवन आहे. सकाळच्या उठणं, मोलमजुरी करणं आणि खेळ करणं हाच आमच्या समाजाचा मुख्य व्यवसाय. कुठल्याही पद्धतीच्या मोठी साधन सामुग्री नाही, नोकऱ्या नाही, शिक्षणाचा मोठा अभाव आहे आणि भटकी जात आहे. त्याच्यानंतर काही दिवसानंतर कुटुंबाला शिक्षणाचं महत्व समजलं आणि आम्ही जामखेडला स्थायिक झालो. मी शिकत असतानाच या ठिकाणी माझ्याकडून एक मोटरसायकलचा अपघात झाला आणि तो अपघात झाल्यानंतर आमच्या जामखेडच्या पोलीस स्टेशनला एक पोलीस अधिकारी होते आणि माझी स्वतःची बहीण नाचकाम करत होती. माझी बहीण दिसायला जरा थोडं गोड असल्यामुळं त्या ठिकाणी तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझ्यावर गुन्हा दाखल करत नाहीये मग ते चुकीच्या पद्धतीची त्यांनी मला मागणी केली. आणि त्याचा राग डोळ्यापुढे ठेवून मी आयुष्यामध्ये ठरवलं की शिकायचं तर समाजासाठी शिकायचं. कारण आपण एवढं शिकून जर ह्या ठिकाणी जर आपल्याला एवढा मोठा अन्याय होत असेल तर त्या शिक्षणाला काही महत्व नाही. नोकरी करून आपण अन्याय सहन करण्यापेक्षा शिकायचं तर समाजासाठी शिकायचं. आणि त्या दिवशी ठरवलं आयुष्यामध्ये नोकरी करायची नाही आणि तेव्हापासून संघर्ष सुरुवात झाला. हा कालावधी अंदाजे 1990चा आहे आणि त्याच काळामध्ये मानवी काव्य नावाचे एक मोठं सामाजिक संघटन उभं होतं. एकनाथ आव्हाड, दशरथ जाधव, वाल्मिकी निकाळजे, सुधाकर क्षीरसागर, अशोक तांगडे अशी काही मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी ते काम करत होते. आणि माझा हा लढा, माझ्यावर झालेला अत्याचार या ठिकाणी मी त्यांच्या समोर मांडला आणि जामखेडला पहिला मोर्चा काढला आणि तिथून माझ्या आयुष्याला सुरुवात झाली. आणि मग शाळा शिकत असणं, संघटन करणं, संघर्ष करणं, सातत्याने आयुष्यामध्ये ठरले गोर गरीब कष्टकरी वर्गाबरोबर काम करायचं. मग त्यांचे सामाजिक मुद्दे असेल, शिक्षणाचे असेल, अनेक मुद्द्यावरती लढा द्यायचा आणि त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. हा प्रवास होत असतानाच 1995 साली आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्यांच्या राजकीय जो प्रवास होता भारिप बहुजन महासंघाच्या नावाने आणि तो एक राजकीय चळवळ उभा राहिली आणि त्या चळवळीसोबत मी त्या ठिकाणी जोडत गेलो. आणि तेव्हापासून त्या ठिकाणी असं ठरवलं की समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या विकासासाठी, समाजाची स्वाभिमानी चळवळ उभा करणं, त्यांना राजकारणामध्ये आणणं, मुख्य प्रवाहामध्ये आणणं, यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत काम सुरुवात केलं. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मी त्यांच्यासोबत, बाळासाहेबांच्या सोबत काम करतो. एक कुटुंबातला सदस्य म्हणून, एक वडीलधारे म्हणून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून, एक वैचारिक अधिष्ठान, एक स्वाभिमानी नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करतो. आणि 1995ची निवडणूक, त्याचबरोबर 2010 साली मी जामखेडची निवडणूक लढवली. त्या ठिकाणी मी जामखेडचा पहिल्यांदा सरपंच झालो. त्या सरपंचाच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठे माझ्यावर अन्याय झाला, विरोध झाला. अरुण हिराबाई जाधव नावाने मला त्या ठिकाणी छळण्यात आलं. माझ्या कास्ट व्हेरिफिकेशनचं आईच्या नावाची व्हेरिफिकेशन करण्यात आली. अशा अनेक संकट, अनेक अपमान मी माझ्या आयुष्यामध्ये सहन केलेले आहेत. आबा, इथे तुम्हाला थांबवते. तुम्ही सुरुवात सांगितली की जेव्हा एका पोलिसानंच तुमच्याकडे एक चुकीची मागणी केली आणि तीही बहिणीबद्दल, भावाजवळ. आता सरकार बहिणींबद्दल बोलते, मात्र तो काळ असेल की ज्या पद्धतीने तुम्हाला देखील तो पहिला आघात झाला तुमच्या मनावरती. तुम्ही सरपंच पद, म्हणजे या जामखेडचे सरपंच म्हणून हा मान खूप मोठा आहे, पण समाज स्वीकारत होता? काय गोष्टी होत्या त्या, किंवा
काय तुम्हाला काय वाटतंय ते, किंवा बदल होत आहेत का? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की मी 2010 रोजी जेव्हा सरपंच झालो तेव्हा त्याच्या अगोदरचा असा एक प्रसंग होता की तो प्रसंग हा माझ्या आयुष्यामध्ये मी खरं जामखेडच्या राजकारणामध्ये जे पाऊल टाकलं, तो जो विडा उचलला, त्याचं एक मुख्य कारण असं होतं की माझी आई जामखेडच्या ग्रामपंचायत मध्ये गेली होती आणि माझी आई नाचकाम करत असल्यामुळं माझी आई ऑफिसमध्ये गेली. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या ग्रामसेवकने माझी आई खुर्चीवर बसली असताना त्या ठिकाणी त्या ग्रामसेवकने एकदम चुकीचं वक्तव्य वापरलं की हे खुर्च्या तुमच्यासारख्या माणसांच्या लायकीसाठी नाही, का कोणी यायचं कोणी बसायचं, ज्याला इज्जत नाही किंमत नाही अशा माणसाने येऊन इथं खुर्चीवर बसायचं आणि आमच्या पुढे रुबाब करायचा, या पद्धतीचं वाक्य वापरलं आणि माझ्या आईला खुर्चीवरून उठवलं. माझ्या आईने मला हे सगळे येऊन घरी करू नका आणि सांगितले. माझी आई रडायला लागली की मी तुझ्या कामासाठी गेले होते आणि त्या ठिकाणच्या ग्रामसेवकनी मला खुर्चीवरून उठवलं, अशा असे शब्द वापरले. मी त्याच दिवशी ठरवलं आयुष्यामध्ये की या ठिकाणच्या ग्रामपंचायत मध्ये जरी प्रथम नागरिक होता नाही आलं तर त्या ठिकाणी जामखेडचा मी ग्रामपंचायत सदस्य होईल. आणि सुदैवाने मी उभा राहिलो पहिल्या वेळेस, त्यावेळेस मी 15 मतांनी पडलो आणि दुसऱ्या वेळेस उभा राहिलो त्यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये मी हायेस्ट मतांनी निवडून आलो. हा सगळा प्रवास मी डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि मग जेव्हा मी निवडून आलो आणि त्या गावचा सरपंच झालो, मी त्याकडे माझ्याकडे चार्ज आला, त्यावेळेस मी त्या गावामध्ये त्याच ग्रामपंचायत मध्ये ज्या खुर्चीवर माझ्या आईला उठवलं होतं त्याच खुर्चीवर बसवण्यासाठी मी स्वतः आग्रही राहिलो, माझ्या आईला बोलून घेतलं. हा मोठे असे आघात, अनेक आघात माझ्या आयुष्यामध्ये, जात म्हणून, धर्म म्हणून, नाचरणीचा पोऱ्या म्हणून, कोलाड्याचा पोऱ्या म्हणून आयुष्यामध्ये अनेक वेळेस संकट, मान अपमान, विरोध सहन करीत करीत या ठिकाणी मी प्रवास केला माझ्या आयुष्यामध्ये. आबा, हे सगळं स्वतः सहन करत असताना कधी नेता झालायत हेच लक्षात येत नाहीये. कारण तुमच्या आंदोलनं असतील, जेव्हा भटके विमुक्त असतील, जेव्हा पारधी समाज असेल किंवा कुठलाही समाज असेल जो वंचित आहे, जो तळागाळातला आहे, तिथे अन्याय झाल्यानंतर पहिलं नाव अरुण आबांचं येतं. हे कशा पद्धतीने सगळं हँडल करताय, हा व्याप आणि निवारा केंद्र, हे सगळं कसं जुळून आणताय? ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये मी शिकत होतो त्यावेळेस वर्गामध्ये हजेरी घेतली जायची आणि वर्गामध्ये हजेरी घेतली जात असताना त्यावेळेस मुलाला नावाने हाका मारलं जायचं. त्यावेळेस वर्गामध्ये मला विचारलं जायचं की अरुण हिराबाई जाधव. त्यावेळेस सगळे मुलं त्या ठिकाणी मी उभा राहून हजेरी द्यायचो. येस सर. सगळ्या मुलांचं पाठीमाग बापाचं नाव असायचं पण माझ्या पाठीमाग आईचं नाव असायचं. त्यावेळेस वर्गामध्ये कुजबूज चालायची. नवीन शिक्षक विचारायचे मला की त्या ठिकाणी तुझ्या पाठीमाग आईचं नाव कसं आहे. मला उत्तर नसायचं, मी काय सांगू. कारण त्या शिक्षकाला जर सगळं सांगत बसायचं म्हणलं तर अनेक दिवसाचा प्रवास, त्या वेदना, ते दुःख सांगत बसायचं. मग शिक्षकांनी जर विचारलं की तुझ्या पाठीमाग आईचं नाव कसं आहे तर एकच उत्तर असायचं की शांत बसणं, फक्त शांत बसणं. आणि मग त्याच्यानंतर त्या शिक्षकांना दमादमाने त्या गोष्टी समजायच्यात. म्हणजे हे असा प्रवास, हे असा अपमान, ह्या वेदना सातत्याने आयुष्यामध्ये व्हायच्या. म्हणून ठरवलं की जे प्रश्न मला पडलेत, ज्या वेदना मला झाल्यात, जे दुःख मला झालंय, ज्यांना स्वाभिमान हिरवलाय त्या लेकरांसाठी, मग तो उखांड्यावरचं लेकरू असन, कचरा गोळा करणारं लेकरू असन, नाचरणीचं असन, ज्याचे आई वडील जेलमध्ये असतील, जेलच्या बाहेर असतील, भीक मागत असतील, ज्यांचा कुणाला आधार नाहीये, ज्याचं कुणी लांब लांब दूरपर्यंत ज्याचा काही संबंध नाही, त्याला सावली नाहीये, त्या चिल्या पिल्यांना, त्या लेकरांना बाप म्हणून उभा राहायचं, त्यांना शिकवायचं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं. ही आयुष्यामध्ये एक खोंगाट बांधली आणि सुरुवात केली की ज्याला कोणाचा बाप नसेल त्याचा बाप मी असन. हे स्वप्न उराशी बाळगून गेली 2015 पासून माझ्यासोबतचे सर्व सहकारी, आज माझ्यासोबत या ठिकाणी वैजनाथजी केसकर आहेत, संतोषजी चव्हाण आहेत, शिंदे सर आहेत, माझ्यासोबतची माझी पत्नी उमा आहे, बाप्पू आहे, सचिन आहे, सागर आहे, ऋषी आहे, अशा अनेक सहकारी आहेत माझ्यासोबतचे की जे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करतात. आणि मी जसा त्यांचा बाप आहे लेकरांचा, तसंच ह्या ठिकाणी त्यांचे बाप म्हणून, आई म्हणून ह्या ठिकाणी काम करतात. मी खूप नशीबवान माणूस आहे. मी आता 2 लेकराचा सासरा झालो, 2 मुलीचे लग्न करून दिले आम्ही, आणि आज 100 लेकराचा मी बाप आहे. मरेपर्यंत जितक्या दिवस आयुष्य असेल तितक्या दिवस किमान मी अंदाजे काही नाही जरी म्हणलं
तर किमान मी 1000 लेकराचा बाप असेल. हे माझ्या आयुष्यामध्ये आलेलं सगळ्यात मोठं यश आहे. आणि या सगळ्या मुलांना, ज्यांना सावली नाही, ज्यांना आधार नाही, त्या लेकरांना उभा करताना माझ्या आयुष्यामध्ये एक मोठा आनंद असेल. म्हणून हे क्षेत्राकडे पाठीमागे वळण्याचं मूळ कारण असं आहे की बऱ्याचशा लेकराला बाप सांगता येत नाही, म्हणून मी त्यांचा बाप आहे. हे त्यांच्या पाठीमागचं खरं कारण आहे. म्हणून आज या ठिकाणी मी काम करतोय. तुम्ही या सगळ्या चर्चांमधनं आतापर्यंत त्यांचा जो सामाजिक कामाचा वसा आहे आणि जे सामाजिक काम अविरतपणे चालू राहणार आहे असं त्यांनी सांगितलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राजकारणाची एक व्याख्या होती की राजकारण म्हणजे समता, बंधुता आणि अस्पृश्यता न मानणारं राजकारण पाहिजे. लोकशाही ही लोकांच्या कामी येणारी, लोकांच्या हितासाठीची लोकशाही पाहिजे. आणि हाच विचार घेऊन कुठेतरी या ठिकाणी अरुणाबा राजकारणात आलेले असतील. अरुणाबा, हा सगळा प्रवास, ही सगळी मुलं बाळांना तुम्ही लक्ष देऊन या सगळ्या गोष्टी करतायत, ह्या लेकरांचाच कुठेतरी आशीर्वाद म्हणून आता नगरसेवक पदरात पडले का? काय वाटतंय? ही निवडणूक कशी झाली? म्हणजे अगदी मला आवडेल सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कसा झाला आणि काय काय आव्हानं आलं? सोपं होतं की अवघड होतं? एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की मी ह्याच्या अगोदरचे 2-3 निवडणुका लढल्यात. मी विधानसभा लढली, पंचायत समिती लढली, परंतु रस्त्यावरची लढाई ताई आणि सभागृहातल्या लढाईमध्ये फरक आहे. रस्त्यावरची लढाई ज्यावेळेस लढतो त्यावेळेस ती लोकमान्यता असते आणि सभागृहातली जी लढाई लढली जाते त्याला ठिकाणी संविधानिक मान्यता असते. लढाई दोन आहेत. बाहेरच्या लढाई ती सभागृहाच्या बाहेरच्या असते, दुसरी जी लढाई असते सभागृहाच्या बाहेरची. गेली 35 वर्ष लताई साहेब मी संघर्ष करतोय. इच्छा होती, स्वप्न होतं की सभागृहामध्ये जाऊन त्या ठिकाणी लढाई लढली पाहिजे आणि आपली विद्वत्ता, आपला प्रवास त्या ठिकाणी सभागृहामध्ये जाऊन बसून तिथं संघर्ष करून त्या ठिकाणी इथल्या गोरगरीब कष्टकरी लोकांना न्याय दिला पाहिजे. खरं तर मी असं समजतो की माझा जन्म इथला, कुणाचा जन्म कुणासाठी झाला मला सांगता येत नाही, पण माझा जो जन्म झालेला आहे तो निवळ आणि निवळ इथल्या गोर गरीब कष्टकरी शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या अधिकारासाठी, त्यांच्या सन्मानासाठी 35 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर संघर्ष केला. आजही संघर्ष करतो. सत्ता नव्हती तेव्हा बी संघर्ष केला, सत्ता असताना सुद्धा संघर्ष केला. मी पदाधिकारी होतो, मी सरपंच होतो, तरी मी लोकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करायचो. आज बी तीच मला संधी मिळाली. आज नगरपालिकेमध्ये जाण्याची जी संधी मिळाली त्या ठिकाणी खरं तर लोकांनी प्रचंड माझ्यावर प्रेम केलं. मी कल्पनाही करू शकत नाहीये की जामखेड शहरामधल्या सगळ्या लोकांची अपेक्षा होती की या ठिकाणी तुम्ही, तुमचा जो प्रवास आहे, तुमचा जो अनुभव आहे, तुमचा जो संघर्ष आहे, जामखेड आणि महाराष्ट्रातले अनेक पक्षाचे लोक, वेगवेगळ्या पक्षाचे लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. त्याचं मूळ करण्याचा माझा संघर्ष, मी अनेक संघर्षामध्ये लोकांच्या बाजूने बोलतो, भूमिका मांडतो आणि प्रचंड ताकदीने लढतो. तो विश्वास आहे लोकांवरती माझ्या. संविधानिक लढाई असती, वैचारिक लढाई असती आणि सगळ्यात महत्वाची की ज्यांच्या बाजूने कुणी नाहीये त्यांच्या बाजूची आपली लढाई असते. तर लोक विश्वास ठेवतात. मला 5-5 वर्षाचे 6-6 लेकराचे वयाचे लेकर मला हाका मारतात. म्हणजे मी तर, माझं असं मत आहे की मी जामखेडमध्ये जेवढे पुढारी आहेत त्यापेक्षा, सगळ्या पुढाऱ्यापेक्षा मी एक कार्यकर्ता असं आहे की मी जामखेड शहरामध्ये कोणाच्याही घरी जाऊन चहा मागू शकतो, भाकर मागू शकतो, बोलू शकतो. एवढं माझ्यावरती लोक प्रेम आहे. जातीच्या पलीकडे लोक जाऊन माझ्यावरती प्रेम करतात. म्हणून या ठिकाणी लोकांची इच्छा होती की तो नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिला पाहिजे. एवढे साधं चांगले नाही उभं करू शकत नाही, पैसा लागतो. म्हणून असं ठरवलं की या ठिकाणी आपलं जे बी सैन्य असेल छोटं, ते सैन्य घेऊन या, एक छोटासा गड पार करूया आणि त्याच्यानंतर ते गड पार करून आपण त्या ठिकाणी प्रवेश करूया आणि त्या ठिकाणी जाताना एका वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून जाऊया. पण जेव्हा सभागृहामध्ये जाऊया तेव्हा सभागृहामध्ये गेल्यानंतर जामखेड शहरातले सगळ्या वार्डचे प्रश्न घेऊन उभा राहूया आणि सुदैवाने लोकांनी प्रेम करून, विचार करून माझ्यासारख्या फाटक्या माणसाला, माझ्यासारख्या रस्त्यावर लढणाऱ्या माणसाला, माझ्यासारख्या कुठल्याही पद्धतीचा राजकीय वारसा नसणाऱ्या माणसाला, सगळ्या समाजातले लोक म्हणले की अरुण जाधव सारखा माणूस सभागृहामध्ये गेला पाहिजे. ज्याला जसं जमन त्या पद्धतीने त्यांनी मला मदत केली. वंचितातल्या वंचित समाजाच्या घरावरती गुलाल पडला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि या स्वप्नाला आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी साथ दिली
आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी दिलेल्या उमेदवारीवरती मी आणि संगीता भालेराव नावाची जी दुसरी आमची भगिनी आहे ती निवडून आली. तिचा पण इतिहास बघा ताई. माझ्या पाठीमागे अरुण हिराबाई जाधव नाव आहे. मी मग डॉक्टर आहे, मी वकील आहे. मी ज्या विषयामध्ये काम केलं, मी 35 वर्षाच्या प्रवासामध्ये मुलं माझ्यावरती पीएचडी करतात. भटके मुक्तामध्ये पीएचडी करतात. राज्यामध्ये काम करतो मी. दुसरी महत्वाची गोष्ट की संगीता भालेराव नावाची एक मुलगी आहे, गरीब कुटुंबातली आहे. तिचा नवरा लाकडं फोडतो आणि लाकडं फोडणाऱ्याची बायको ह्या ठिकाणी माझ्यासोबत नगरसेवक झाली. म्हणजे लोकांनी पैशावाल्याला नाकारलं, राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाला नाकारलं, धनदंडके उमेदवाराला नाकारलं आणि माझ्यासारख्या आणि त्या ताईसारख्या एकदम सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला ह्या ठिकाणी हक्कासाठी ना अधिकारासाठी त्या ठिकाणी जामखेडच्या नगर परिषदेमध्ये पाठवून दिलं. आबा, तुमचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता प्रचार करतानाचा. असं म्हणतात की राजकारण करायचं असेल तर साम दाम दंड सगळंच लागतं, खिसा देखील गरम लागतो असं म्हटलं जातं. प्रचाराची कशी रंगत आली होती, कशा पद्धतीने हा प्रचार केला होता? सगळ्यात पहिली महत्वाचं की ज्या पद्धतीने माझ्यासोबतची जी सहकार्याची जी टीम होती, माझ्यासोबत अंदाजे किमान नाही म्हणलं तर 200 कार्यकर्त्याची टीम होती. वेगवेगळ्या समूहातले कार्यकर्ते होते, सगळ्या जाती धर्माचे. माझा जो वार्ड आहे तिथं सगळ्या 18 पकड जातीचे लोक राहतात, तिथं सगळ्या समाजातले लोक राहतात. म्हणून मी त्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतले सगळे मावळे गोळा केले एकत्र आणि त्यांना सगळं इथल्या निवडणुकीची रंगीत तालीम दिली. आणि सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की आपला शत्रू कोण आहे, आपला विरोधक कोण आहे हे पहिले मी त्यांना समजून सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी स्पष्ट सांगतो, माझ्या समोरचा जो उमेदवार होता तो उमेदवार हा माझा विरोधक नव्हता. तर माझ्या समोर ज्या राष्ट्रीय पार्ट्या होत्या, राज्यातले 2 उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याच्यानंतर देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांचा पक्ष होता. त्याचबरोबर राज्यामध्ये देशामध्ये ज्यांचं सत्ता आहे सध्या तो भाजपसारखा एकदम मोठा बलाढ्य पक्ष, हे 4 मोठे पक्ष होते. आणि त्याच्यानंतर मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उभा होतो. आता ह्या चौघाची परिस्थिती आणि माझी परिस्थिती बघा. जामखेडमध्ये मी 3 नंबरला आहे. 1 नंबरला भाजप आहे, 2 नंबरला राष्ट्रवादी आणि 3 नंबरला वंचित आहे. राष्ट्रवादीचे 5 सीट निवडून आले ताईसाहेब आणि माझे 2 आले. त्याच्या अगोदर आम्ही पण काही लोकांनी त्या ठिकाणी उमेदवार उभा केले, परंतु त्या ठिकाणी आमचे उमेदवार पळवले. शेवटी आम्ही दोघांनी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी आम्ही दोघं जण सुद्धा लोकांच्या जनरेटरने, लोकांच्या एकजुटीने आणि कार्यकर्त्याच्या एकजुटीने आम्ही निवडून आलो. आम्ही घरामध्ये जाऊन सांगत होतो, लोकांना समजून सांगितलं. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की आम्ही निवडून का जाणं गरजेचं आहे ते पहिलं सांगितलं. का जाणं, आम्ही कशासाठी उभं राहिलो. बाकीच्यांचं निवडणुकीला उभं राहणं वेगळं आणि आमचं निवडणुकीला उभं राहणं कसं, ह्या दोन्हीतला फरक सांगितलं. मग आरोग्याचा प्रश्न असन, लाईटचा प्रश्न असन, रस्त्याचा प्रश्न असन, शिक्षणाचा प्रश्न असन, त्याच्याही पलीकडं चळवळीचा मुद्दा मांडला. ही चळवळ कशी जिवंत राहिली पाहिजे, म्हणजे चळवळ, शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना समजून सांगून आपला नेता, आपला प्रतिनिधी, आपल्या समाजाच्या इथल्या गोरगरिबाचे प्रश्न मांडणारा नेता नगरपालिकेमध्ये गेला पाहिजे. या पद्धतीने एक वैचारिक रणनीती केली आणि त्याचबरोबर प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक समाजाच्या सोबत डायलॉग केला, त्यांना भूमिका मांडली, त्यांच्याशी बोललो, संवाद साधला आणि प्रचारामध्ये काय महत्वाचे मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्याच्या आधारे, एकजुटीच्या आधारे, प्रश्नाच्या जोरावरती त्या ठिकाणी मी ती निवडणूक जिंकलो. तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, अजित पवारांच्या सभा झाल्या, एकनाथ शिंदेच्या सभा झाल्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा झाली, राष्ट्रवादीच्या सभा झाल्या, पण माझी कुठली सभा झाली नाही. मी स्वतः माझ्यासोबतचे सगळे सवंगडी, हातात माईक घेऊन, मी रिक्षा घेऊन, सगळे कार्यकर्ते आणि माझ्या वाढलेले सगळे लोक एकत्र येऊन आम्ही वस्तीवरती रस्त्यावरती जाऊन प्रचार करत होतो. आणि या सगळ्यातून त्या ठिकाणी आम्हाला निवडणूक लढता आली, जिंकता आली. हे सगळ्यात महत्वाचं यश. विदाऊट नेत्याचं त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आशीर्वाद त्यांचाच होता, आदरणीय बाळासाहेबांचा, सुजाता आंबेडकरांचा आणि वकीलच्या सगळ्या लोकांचा. पण मतदारांनी खरंच माझ्यावरती प्रेम केलं आणि माझ्यासारख्या लढणाऱ्या माणसाला संधी दिली. लोक म्हणतात पैशाचं राजकारणी, पण त्याच्या पलीकडे पण आहे. लोकांनी ठरवलं तर फाटक्या माणसाला सुद्धा सत्तेमध्ये पाठवतात, धनसंपत्तीला सुद्धा विरोध करतात. याचं जिवंत उदाहरण आहे मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव आणि संगीता भालेराव.
आबा, खऱ्या अर्थानं तुमच्या ह्या गप्पा संपूर्ण आहेत असं वाटतं. मात्र एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा अगदी वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा राजकारणात सक्रिय होतोय, जामखेडचं राजकारण असेल, जामखेडची पार्श्वभूमी असेल, कुठेतरी स्पर्धक म्हणून बघितलं जाते का? तुम्हाला इथे काहीतरी संघर्ष होतोय का, किंवा पुढे जाऊन होईल का? तुमच्या माहितीसाठी सांगतोय कसं असतं एखाद्या वेळेस, आणि ते होणार आहे. पण जामखेड शहरामध्ये सुद्धा मी स्पर्धकच आहे. मी सामाजिक दृष्ट्या सुद्धा स्पर्धक आहे आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा स्पर्धक आहे. मी माझं असं मत आहे की तुम्ही मला सभागृहात अडवू शकतात जाण्यापासून, पण मला विश्वास आहे की रस्त्यावरच्या लढ्यात मला कोणी अडवू शकत नाही. मी जेवढा बाकीचे माणसं सभागृहामध्ये जाऊन जेवढी भूमिका मांडतात तेवढीच भूमिका मी रस्त्यावर बसून मांडतो, लढून मांडतो, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून. म्हणजे माझा खरं तर सभागृहावर जेवढा विश्वास आहे तेवढाच माझा रस्त्यावर पण विश्वास आहे. कारण ही तर परिस्थिती असे की ज्यांनी ज्यांनी रस्त्यावरच्या लढाई केल्या, एकदम क्लिअरली केल्या, संविधानिक मूल्य डोळ्यापुढे ठेवून केल्या आणि प्रॉपर केल्या, त्या माणसाला राजकीय पुढाऱ्यापेक्षा त्या ठिकाणी खूप मोठं महत्व आहे. त्याचा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी खूप काळजीपूर्वक ते पाहतोय आणि अनुभवतोय. या ठिकाणी माझे स्पर्धक आहेत, स्पर्धक राहणार पण आहेत आणि स्पर्धक पाहिजे पण. आज मी मला सभागृहामध्ये जाण्यापासून अनेक पद्धतीने सगळ्या बाजूनी माझी दमछाक केली. मी जाणार नाही याचे पण नियोजन केलं. मला विरोध पण झाला. त्याच्याही पलीकडे मला हरवण्यासाठी सुद्धा आर्थिक उलाढाल बाकीच्या वार्डापेक्षा माझ्या वार्डात खूप मोठी झाली. त्याचं कारण असं आहे की मी जर सभागृहामध्ये गेलो तर त्या ठिकाणी सभागृहामध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतील, सभागृहामध्ये जी भूमिका मांडली जाईल, सभागृहामध्ये की ज्या वंचितातल्या वंचित कष्टकरी माणसांना त्या ठिकाणी जो न्याय मिळेल आणि मग लोक शहाणे होतील, म्हणून शहाण्या करणाऱ्या माणसाला आतमध्ये जाता आलं नाही पाहिजे, यासाठी अनेक पद्धतीने त्या ठिकाणी हातमिळवणी करून अनेक पक्षाच्या लोकांनी मला वार्डमध्ये थांबवलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी जामखेड शहरामध्ये बाकीच्या वार्डमध्ये सुद्धा जाऊन मी प्रचार करू शकलो असतो, निवडणूक लढू शकलो असतो, त्या ठिकाणी माणसाला मदत करू शकलो असतो, परंतु मी बाहेरच जाऊ नये, त्या वार्डच्या बाहेर जाऊ नये म्हणून सगळ्या बाजूने त्या ठिकाणी माझी दमछाक केली. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी सभा लावल्या, मिटिंग. एकदा नाही ताई साहेब तर 3-3, 4-4 वेळेस त्यांनी सभा लावल्या, फक्त आणि फक्त मला थांबवण्यासाठी. कारण हा माणूस सभागृहात आला नाही पाहिजे म्हणून विरोध केला. मी सभागृहात आलो. मी आज फिरतोय. माझा ज्या मतदारसंघाशी संबंध नाही, ज्या वार्डाचा संबंध नाही, त्या ठिकाणचे लोक सुद्धा मला सत्कारासाठी बोलवतात. लोकांची विश्वास आहे. आणि आज मी प्रचंड ताकदीने लोक रस्त्यावर जरी भेटलो, इकडे भेटलो, तर लोक सांगतात की तुमच्यासारखा लढणारा माणूस आहे. आज मी तुम्ही जामखेड शहरामध्ये जा, कुठं पण जा, तुम्ही कुठल्या वार्डमध्ये विचारलं की अरुण जाधव कोण आहे, तर ते एकच वाक्य सांगते की लढणारा आणि भांडणारा कार्यकर्ता आहे लोकांच्या बाजूने. तर ही खूप मोठी पदवी आहे. हा खूप मोठा माझ्या दृष्टीने अभिमान आहे. मला लोक जर लढणारा कार्यकर्ता म्हणून जर बघत असेल तर मी पास झालो, मी नापास नाही झालो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि एक डिग्री आहे माझी की लढणारा कार्यकर्ता, गरिबाच्या बाजूने बोलणारा कार्यकर्ता, फाटक्याच्या बाजूने. ताई मी ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस लोक रडत होते, बारकाले पोरं हसत होते, रडत होते. म्हणजे इतका आनंद झाला ना की या समाजाने कधी कुणाला नाही बघितलं. इतका मोठा आनंद सगळ्या घोर गरीब कष्टकरी माणसाला होतोय. तर साहजिकच आहे की ही खूप मोठी गोष्ट आहे, आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं एक जिवंत उदाहरण हे अरुणाबा आहेत की खऱ्या अर्थानं संघर्ष केल्यानंतर आणि लोकशाही कुठेतरी अशी माणसं बघितल्यानंतर जिवंत आहे असं वाटतंय. एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की थोपवलं जाते, बोलणारी माणसं असतील तर जे काही त्यांची प्रकरणं आहेत ती बाहेर येतात. बाबासाहेब देखील असं म्हणतात की तुम्हाला फुकट शिक्षण कधीच देणार नाहीत, फुकट मंदिरं बांधून देतील, कारण जर समाज शिकला तर समाज प्रश्न विचारेल आणि गुलामगिरी झुगारेल. त्यामुळे समाजाला पुढे येऊ देत नाहीयेत. मात्र काही अशी माणसं असतात जी खऱ्या अर्थानं ज्यांचं संघर्ष, ज्यांची जो प्रवास असतो तेच ऊर्जा देणारं असतं आणि प्रेरणा देणारं असतो. सरते शेवटी एक महत्वाचा प्रश्न आहे, आता पदावरती आलेला आहात, काय व्हिजन घेऊन आलेला आहात आणि काय पुढे काम होणार? एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी, माझा मूळ जो मुद्दा आहे मी शिक्षणावरती, जे काय जामखेड शहरामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेच्या इमारती, मुलांना दर्जेदार शिक्षण, त्यानंतर मुलांना लागणाऱ्या प्रत्येक शाळेमध्ये जिल्हा परिषद पाणी, संडास, बाथरूम, शिक्षक, त्या ठिकाणचं शिक्षणाची काय पद्धत आहे त्याच्यावरती पहिला जोर देणार.
लोकांना स्वच्छ पाणी कसं मिळेल ते एक आहे. त्यानंतर आरोग्याचा एक मुद्दा आहे आणि जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती रस्त्याची. एक महत्वाच्या 4-5 गोष्टी घेऊन त्या ठिकाणी आम्ही नगर जामखेड शहरामध्ये प्रत्येक वार्डमध्ये ते काम करणार आणि त्याच्यासाठी आग्रही राहणार. त्या ठिकाणी ह्या प्रश्नासाठी पहिले आंदोलन करायची पाळी आलं, त्या ठिकाणी राजकीय लोकांना विनंती करायची पाळी आलं, सत्ताधाऱ्याला विनंती करायची पाळी आली असेल तर मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करून इथल्या जामखेड शहरामधल्या दलित वस्त्या असेल, अल्पसंख्याक समाजाच्या वस्त्या असतील, भटकीमुक्तांच्या वस्त्या असतील, महिलांचे प्रश्न असतील, मुलांचे प्रश्न असतील, जेवढं चांगलं करता येईल त्या ठिकाणी चांगलं करणार. आणि माझ्या वार्डचं जर मी सांगायचं म्हणलं तर ताई हा माझा वार्ड मॉडेल म्हणून मी उभा करतोय. म्हणजे आतापर्यंत काय राजकीय लोकांनी फक्त वर्तमानपत्रात ऐकलंय, पुस्तकात ऐकलं, पण त्या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिकली जेवढ्या काही शासकीय योजना, कल्याणकारी योजना त्या माझ्या वार्डमध्ये त्या ठिकाणी मी रुजवण्याचा प्रयत्न करणार, आणणार, त्यासाठी संघर्ष करणार. आणि माझा हा 6 नंबरचा जो वार्ड आहे इथला गोरगरीब कष्टगरीब सगळ्या 12 बलुत्यांचा आहे, हा वार्ड एक मॉडेल वार्ड म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्वप्न बघतोय. आणि निश्चित तुम्हाला मी हमी देतो, ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्या लोकांचा मी विश्वासघात करणार नाही. कारण त्यांनी एवढं कष्टाने माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून सगळ्या गोष्टी नाकारून माझ्यासारख्या माणसाला ताकद दिली, निवडून आणलं. निवडूनच नाही आलं तर त्यांनी लीडमध्ये आणलं आणि एक स्वप्न डोळ्यापुढे ठेवून मला जामखेडच्या सभागृहामध्ये पाठवलेलं आहे. आणि जामखेडची नगरपालिकामध्ये ही छोटी नगरपालिका नाहीये, कारण राज्याचं सभापतीपद ज्यांच्या ताब्यात आहे विधानसभेचं, त्यांचं नेतृत्वाखाली जामखेड कर्जत मतदारसंघामध्ये कारभार चालतो. दुसरे नेते आहेत आदरणीय शरदेंद्र पवार साहेब, ते त्यांचे नातू आहेत. आणि माझ्यासारखा आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा एक सैनिक ह्या दोघांमध्ये उभा राहून या ठिकाणी संघर्ष करतोय. मी निश्चित लोकांना न्याय देण्याचं या ठिकाणी काम करेन या ठिकाणी. नक्कीच. आतापर्यंत तुम्ही अनेक मुलाखती पाहिल्या असतील, मात्र ही मुलाखत खऱ्या अर्थानं मला देखील ही मुलाखत घेताना आनंद होतोय आणि तुम्हाला देखील ती पाहताना आनंद होणार आहे. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, मुलाखत पाहून तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्हाला सांगायचंय. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना काही राजकारणात यायचंय त्यांच्यासाठी अरुणाबा यांच्यासारखं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आदर्शवत आहे. कारण की राजकारण हे फक्त धनदांडग्यांचं नाहीये, राजकारण हे फक्त त्यांचे जे वारसदार आहेत, घराणेशाही आहे त्यांचं नाहीये, तर सर्वसामान्य कुटुंबातील अगदी वंचित घरातील तळागाळातील व्यक्ती देखील या राजकारणामध्ये लढा उभा करून लढू शकतो आणि तो जिंकू देखील शकतो. आणि या प्रशासनाला, या शासनाला जबाब देखील विचारू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच जामखेडचे वंचित बहुजनचे नेते, ते म्हणजेच नगरसेवक ॲडव्होकेट डॉक्टर अरुणाबा जाधव यांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्हाला सांगायची आहे. आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.